टीव्ही सत्यमेव व्रतम। शेतकऱ्यांना तात्काळ मदत न दिल्यास गुराढोरासहित आंदोलन करणार रमेश शिंदे। हिंगोली जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अतिवृष्टी होऊन 4-5 दिवस उलटले तरीही शेतामध्ये गुडघाभर पाणी अजूनही साचलेले आहे। शासनाकडून कोणतीही मदत आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान तर झालेच आहे, त्याशिवाय घरात पाणी शिरल्याने साहित्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी डॉक्टर रमेश शिंदे केसापूरकर यांनी केली आहे। शासनाने जर तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर गुराढोरासहित आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा डॉक्टर रमेश शिंदे केसापूरकर यांनी दिला आहे। सकाळी 7 वाजता सर्व शेतकरी आमला गावावर आलो होतो। आमला गावून आम्ही सकाळी आमला, घोटा, कळकोंडी आणि त्या नरसी या ठिकाणी पोहोचलो आहोत। या ठिकाणी पाहिलं असेल तुम्हाला टोंगळ्यातलं पाणी आम्हाला 3 किलोमीटरचं अंतर असं जवळपास 4 तास लागलेत। या ठिकाणी चालणं सुद्धा शक्य नाहीये। या ठिकाणी शेतकरी पूर्ण त्याने शेतकऱ्यांना आता उद्या करायचं काय, उद्या आपलं भवितव्य लेकरं कसे दाखवायचे, दवाखाना कसा करायचा, उद्या मुलं शाळेत कसे घालायचे, फीस कुठून भरायची, आज पूर्ण युवंचनेमध्ये शेतकरी आहे। आणि पाहिलं असेल मागल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 10,000 शेतकऱ्यांनी आपले 10 लाख शेतकरी आत्महत्या केल्या असतील। त्यामुळे शेतकऱ्याला माझं जाहीर सांगणे, तात्काळ तुम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करा। पाहिला असेल तुम्ही या रोडने जे आले, या ठिकाणी जवळपास 24 तास या ठिकाणी पुलावर जवळपास 16 माणसं अडकली होते। पिकं वाढत बाजूला तुम्हाला या ठिकाणी कोटा दिसतोय, या कोट्यावर जवळपास 70 माणसं अडकली होते। तर पाहिला या ठिकाणी जे उभं आहे या ठिकाणी पाणी असं जवळपास 10 ते 12 फूट आणखी सुद्धा शेतातलं पाणी मला वाटतं 8 दिवस आणखी या डोंगरातलं पाणी निघू शकणार नाही, कारण या ठिकाणी पूर्ण असे डोळे टाक भरले, तळे घालले। यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्या हातात आता काही येणार नाही। पूर्ण शेतकऱ्यांनी टाकले, आज प्रत्येक शेतकऱ्याने 2 लाख 3 लाख 10 लाख जे टाकले असतील त्याला काही मिळणार नाही। आणि शेतकऱ्यांनी हे जे टाकलं होतं पेरणी करताना आपलं सावकाराकडे जाऊन कर्ज काढून, बँकेचं कर्ज काढून, उसने घेऊन, पाहुण्याकडून जे शेती टाकलं होतं, आज शेतकऱ्यांना ते सुद्धा मिळणार नाही। आज शेतकरी पूर्ण रोड आलेला आहे। निश्चितच मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, आज ताबडतोब शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्हा दुष्काळ जाहीर करून या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी कमीत कमी 20,000 रुपये यांनी तात्काळ जाहीर करावे आणि प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात यावे। नसता आम्ही या ठिकाणी गुरेढोरा सहित, कारण आता आम्हाला काही मिळणार नाही, या शेतातून काही निघणार नाही। आम्ही गुरेढोरा सहित या ठिकाणी जर या ठिकाणी काही दिवसात जर नाही जाहीर केलं, आम्ही सर्व शेतकरी आमचे गुरेढोरं सर्व घेऊन बसणार आहेत।